सर्वप्रथम नमस्कार. हॅलो. मी सर्वांना सांगू इच्छिते की आपले जे मी 10 वर्ष हॅलो 10 वर्ष झाले मी फेरीवाला झोन मध्ये कार्यरत होती. त्याच्यानंतर नवीन सभासद नोंदण्यात आले. त्यांची एक सभा पण होती, त्यावेळेला आम्हाला पण बोलवण्यात आलं. पण जुन्या कमिटीला असं दर्शवण्यात आलं, मी जस्ट येऊन बसली होती आणि आयुक्त साहेबांनी सरळ सांगितलं की नवीन कमिटी नवीन निर्वाचित आलेले आहेत, तर जुन्याची काही गरज नाही, म्हणजे तुम्ही निघून जा असं सांगण्यात आलं. तर हे न सांगता आम्ही जे 10 वर्ष काही कार्य केले आहेत, 10 वर्ष जे आम्ही कुठे बसायच्या जागा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या होत्या, सांगण्यात आल्या होत्या, त्याच्यावर तुम्ही नवीन जुने अशी कमिटी मिळून तुम्ही भाषण विचारपूस करून तुम्ही ते ठरवायला पाहिजे होतं. आणि त्याचं मार्गदर्शन हे सगळ्यांना सांगण्यात यावं, जेणेकरून आता जो मोर्चा निघाला होता, 2 दिवस जे पब्लिकलाही त्रास झाला, 2 दिवस मार्केट बंद होतं, त्यावेळेला सर्वांना भाजी न मिळाल्यामुळे खूप त्रास झाला. तो त्रास पण झाला नसता जर आपल्याला नगरपालिकेने आज दुसऱ्या खुर्चीवर येऊन बसतोय, तर माझ्याकडे जे येऊन त्यांनी जुन्या सभासदांना विचारलं पाहिजे ना की जे आधी जे काही ठराव झालेले ते आम्हाला तुम्ही सूचित करा, सांगा म्हणून. सरळ मला सांगण्यात आलं की तुम्ही निघा. हे न सांगता आमचा अपमानही झाला. पण मी त्यावेळेला बोलली नव्हती. मी म्हटलं मला आप्पा क्षितिज दादा असले तेव्हाच मी बोलणार, कारण आज इतकी वर्ष झाले त्यांचं सहकार्य आम्हाला आहे आणि जे काही त्यांच्यामुळे आम्ही सर्वजण उभे आहेत, गरीब गरजू श्रीमंत सगळे. आज जे झोपडपट्ट्या, मी आज सगळेच विषय बोलणार आहे, कारण खूप आज मला अतिशय मी चिडलेली आहे. आज मी 15 ऑगस्टची एवढ्या आतुरतेने वाट बघत होती की आज मला बोलायलाच हवं. अर्नाळ्याला वगैरे सगळ्या झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या, त्यावेळेला जेव्हा तुम्हाला गरज असते त्यावेळेला तुम्ही मतं मागता. आपल्याला ना कोणाच्या दारात कधी गेलेच नाही मतं मागण्यासाठी. त्यांना आज लहान मुलांना सुद्धा आज जे काही होत आहे, आपल्या इथे जे काही वाईट सगळी कृत्य होत आहे, हे आप्पा असताना कधी झालीच नाही. मुलींना कधी कसा त्रास झालाच नाही. प्लस आपला जो 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, तिकडे सर्वसाधारण लेडीज लोक, म्हणजे ज्या महिला लेट येतात 10-11 वाजता वगैरे, पण जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मला लागते त्यावेळेला तिकडे पण आपल्याला सहकार्यासाठी पोलीस यंत्रणा पाहिजे. कारण तिकडे ज्या लेडीज वगैरे उतरतात तिकडे चौरस गांजावाले सगळे लोक असतात, सिगरेट वगैरे पितात आणि त्या मुलींच्या तोंडावर धूर वगैरे सोडतात. त्या मुली त्यावेळेला काही बोलू शकत नाही, कारण त्या एकट्या येत असतात आणि एकीला दुसरी कोणी साथ देणारी नसते. जो तो त्याच्या जीवाला घाबरून निघत असतो. त्याच्यामुळे तिकडे कार्यरत करण्यात यावं. प्लस आपला जो सुका मच्छी मार्केट तोडण्यात आला होता, आज त्यालाही खूप वर्ष झाली. तिकडे जर सुका मच्छी मार्केट तोडण्यात आला नगरपालिकेची जागा सांगून, तर मग आज तिकडे जेव्हा तोडायला आले, आता जेव्हा आले तेव्हा म्हणतात आम्ही जेव्हा न्याय मागायला गेलो की सुका मच्छी मार्केट बांधलेलं पाहिजे. तर ते अजूबाई आवाज येतो का? हा अजूबाई, तुम्ही आयुक्त महोदय, तुम्ही दोघंही, विनंती आहे माझी, ती आणि तिच्याबरोबर असणारे कोण जे असतील, मी तुला ओळखत नाही बाबा, पण ती जी काय बोलते पोटतिडकीने बोलते, त्यात जी होईल ती मदत करा. आणि आयुक्त साहेब, कृपया कोणाचा अपमान होणार नाही एवढं बघा, आपल्या लोकांना सांगा. कोणाचा अपमान नाही झाला पाहिजे. ती किती इथे फेरीवाला का माझ्यासारख्या करोडपती असला, अपमान होणार नाही एवढं काळजी घ्या.